जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातून एक हृदय हेलावून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे। लग्नाच्या केटरिंगसाठी गेलेल्या 3 तरुणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। शनिवारी रात्रीच्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली आहे। शुभम ओंकार पारधी, विजय बाळू पाटील आणि केवाराम पावरा अशी या अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत। हे सर्वजण चोपडा या गावातील रहिवासी होते। हे 3 तरुण त्यांच्या 3 मित्रांसह मंगरुळ तालुका अंमळनेर येथील एका लग्नाच्या केटरिंगच्या कामासाठी दुचाकीने गेलेले होते। रात्री उशिरा केटरिंगचं काम संपल्यानंतर हे सर्व तरुण रात्री दुचाकीने चोपड्याकडे निघालेले होते। त्याचवेळी दहिवत फाट्याजवळ त्यांना अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ओमनी या कारला धडकली। या भीषण अपघातामध्ये ओमनी चालकासह 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत, तर त्यामधील दोघांची प्रकृती मात्र गंभीर आहे। मात्र विवाह सोहळ्याच्या केटरिंगसाठी गेलेल्या 3 तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सध्या अंमळनेर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे मात्र चोपडा गावावर शोककळा पसरली आहे।